भंडारा जिल्ह्यातील मोहाडी इथं तहसीलदाराच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडालाय। जनता दरबारासाठी मोठी तयारी करण्यात आली होती, मात्र अनेक अधिकारी गैरहजर असल्याचं दिसून आले। सभागृहातील अनेक खुर्च्या रिकाम्याच राहिल्यानं जनता दरबाराच्या उपयुक्ततेवर आणि प्रशासनाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी इथं आधुनिक पश्चिमार जेट्टी उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे। मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक पावलं उचलत आहे। कल्याण तालुक्यातील खडवलीमधील भातसा नदीवर पर्यटकांची गर्दी झाली आहे। वाढत्या उन्हामुळे नागरिक प्रचंड त्रस्त होत असल्यानं नदीवर थंड हवेसाठी पर्यटकांची गर्दी होते। यामुळे भातसा नदी तीर पर्यटकांनी फुलली असल्याचं पाहायला मिळतं। कर्जतमध्ये 6 धरण प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यात आले। टोरेंट, पोशीर, शिलार, कोंढाणे, पाली, भुतिवली धरण तसंच टाटा जलविद्युत प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यात आले। हे प्रकल्प सह्याद्रीच्या जैवविविधतेला धोका निर्माण करणार असून ते रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। प्रशासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील वडाची वाडीत रस्त्यावर ग्रामस्थांनी हलगीनाद आंदोलन केले। रस्त्याच्या अपुऱ्या कामाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य महामार्गाचे मेघा इंजिनियरचे समन्वयक यांनी प्रलंबित रस्त्याची कामं पूर्ण होतील असं आश्वासन दिलं। नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर येथील सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। अनेक ठिकाणी सीएनजी गॅस उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोलापूरमधील करमाळा तालुक्यात केळी लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये अनास्था पाहायला मिळाली। यंदा केळीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे। चालू हंगामात केळीचं क्षेत्र 3204 हेक्टरनं घटले। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही मोठी घट मानली जाते। यंदा केवळ 20,768 हेक्टरवरच केळीची लागवड केली। पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूरमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। केळीची निर्यात ठप्प झाल्यानं केळीचे बाजारभाव गडगडल्यानं केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले। तर वाढत्या तापमानामुळे केळीवर डाग चट्टे पडून केळी खराब झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। 12 रुपयात वडापाव तरी मिळतो का असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी हा दर मान्य नसल्याचं स्पष्ट केलं। कांद्याला किमान 20 ते 22 रुपये बाजारभाव मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिममधील कारंजा पोलिसांनी चोरीच्या वाहनांविरोधात मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 8 दुचाकी आणि एक ॲपे वाहन जप्त केले। या कारवाईत पोलिसांनी 3 जणांवर कारवाई केली। तसंच पोलिसांनी आरोपींकडून ही वाहनं ताब्यात घेतली। जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा इथं पूर्णा नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करण्यात आली। या कारवाईत 2 कोटी रुपयांच्या बोटी, वाळू काढण्याचं हायटेक साहित्य, मशीन्स आणि इतर वस्तू पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या। नाशिकच्या कळवण तालुक्यातील जयदर इथं भीषण आग लागली। आगीमुळे रस्त्यावरील 5 टपऱ्या जळून खाक झाल्या। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे टपऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पुण्यातील कोथरूडमध्ये 7 जणांनी तरुणावर कोयत्यानं जिवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला। त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। अंबरनाथ तालुक्यातील वांगणीमध्ये सशस्त्र गुंडांच्या टोळीनं तलवार आणि लाकडी दांडक्याच्या सहाय्यानं तोडफोड करत दहशत निर्माण केली। दुचाकीवरून आलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळीनं बांधकाम व्यावसायिक अमित शेलार यांच्या ऑफिसची आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड केली। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बीड तालुक्यातील मांडवखेल परिसरात वनपरिक्षेत्रात यावेळी मोरांची शिकार करणाऱ्या 4 जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। मोरांची शिकार करण्यासाठी वापरत असलेले धारदार हत्यार आणि गुलेर असं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलं। भोर तालुक्यातील नसरापूर इथं ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडली। ग्राहक बनून आलेल्या 5 महिलांनी शिताफीनं 84,600 रुपयाचे दागिने लंपास केले। ही चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली। दरम्यान वाढत्या चोरीच्या तसंच गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।